तर महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज ऐतिहासिक कांस्य पदकाला पराक्रम घडवलेला आहे। पॅरिसमधील मराठमोळ्या शौकीनांनी स्वप्नीलच्या यशाचा जल्लोष साजरा केला। पॅरिसमधील मराठमोळ्या ऑलिम्पिक शौकीनांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय दुधाने यांनी। कोल्हापूरच्या आज पठ्ठ्याने ऑलिम्पिक गाजवलंय। तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्राचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणलाय आणि आज इकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अखेर आपला भगवा झेंडा फडकवलेला आहे। तिरंग्याबरोबर भगव्या झेंड्याची शान उंचवली ते म्हणजे कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने आणि त्याचा आनंद सगळा साजरा करतात। पुणे असू दे, नगर असू दे, अख्ख्या मुंबईतून अनेक प्रेक्षक आलेत, विशेषतः पुण्यातून खास ऑलिम्पिक पाहण्यासाठी वराडकर फॅमिली आलेली आहे आणि कौतुक करावं लागेल त्यांचं। खरं तर आज तुम्ही ह्याची डोळा खरं तर आज हा सोहळा बघितला आहे आणि ऑलिम्पिक पाहायला आला आहे आणि आज महाराष्ट्राने मेडल जिंकले। आपल्या महाराष्ट्राच्या अस्सल कोल्हापूरच्या माणसांनी मेडल जिंकले, काय आनंद आहे? वा, खूपच आनंद आहे। माझ्या इमोशन्स फिलिंग्स सांगण्याच्या पलीकडच्या आहेत। खूप छान वाटतंय की स्वप्नीलला हे मेडल मिळालं आहे। आपला मराठी माणूस आहे कोल्हापुराचा, अजून अनेक मराठी खेळाडू आहेत जसे अविनाश साबळे, चिराग शेट्टी, हे सगळे, आणि आम्ही त्यांच्यासाठी फार चिअर करत आहोत। आणि बेस्ट पार्ट एवढा आहे की ते पॅरिसमध्ये आहेत आणि आम्ही यावेळी पॅरिसमध्ये आहोत, तर वेगळाच एक मजेदार क्षण आहे हा की प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आलेला आहे। काय आनंद साजरा होणार आहे आज? अतिशय आनंदाची गोष्ट आहे आजचा आणि वी आर गोइंग टू सेलिब्रेट लॉट। आणि आम्ही दुसऱ्या पण इव्हेंटसाठी आता तिकीट्स घेतलेली आहेत, आम्ही तिकडे पण जाणार आहोत। टीव्ही 9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक।